मेहमूद भाई म्हटले तसे 5 मिनिटांनी, पण मी 10-15 मिनिटं तर नक्कीच घेतो. पण 10-15 मिनिटं तुम्हाला कळणार पण नाही एवढं पण गॅरंटी देतो. काय असतं, आज गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्कार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये आपण म्हणतो ना, ज्या मुलांनी आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं काम केलेलं आहे त्या मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवणं, ही सगळं काही आपल्या सरकारला जमत नाही. त्यामुळे आमच्या सरफराज भाई आणि मेहमूद भाई सारख्यांच्या एनजीओ आहेत की ज्या सरकारी दवाखान्यात असो, गुणवंत विद्यार्थ्यांचा असो, समाजासाठी काहीतरी धडपड असो, तळमळ, कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही, आज एवढ्या सगळ्या लोकांना एकत्र आणून त्यांनी हा कार्यक्रम अरेंजमेंट केला. त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. काय आपण प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते, प्रत्येकाची इच्छा असते की आपला मुलगा शिकून मोठं व्हावं. आणि प्रत्येकाला पण मी हेच सांगणार आहे, समाजात तुम्हाला जर आज टिकायचं असेल तर प्रत्येकाला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. प्रत्येक मुलाला शिकलंच पाहिजे. कारण आपण म्हणतो ना, आता जसं इक्बाल सर म्हटले, कर्तृत्व आणि नेतृत्व कोणाकडून उसणं मिळत नसतं, ते स्वतःला निर्माण करावं लागतं. आणि विद्यार्थी हा कोणीही गरीब श्रीमंत नसतो. अरे गरीब विद्यार्थी म्हणजे हा परिस्थितीने तुम्हाला दिलेलं चॅलेंज आहे, तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी दिलेलं आव्हान आहे. आपण कोणाच्या घरात पैदा व्हाय आपल्या हातात नसतं, पण आपण कोणाचा बाप हवा हे आपल्या हातात असतं. त्यामुळे अभ्यास करणं आणि एज्युकेशनच्या जोरावरच आपण आयुष्यामध्ये प्रगती करू शकतो. मैं हमेशा बोलता हूं, जंग में लड़ने वाले घोड़े शादियों में नहीं नाचा करते. जंग में लड़ने वाले घोड़े शादियों में नाचा करते. शिकार करने वाले शेर कभी सर्कस में करतब नहीं दिखाते. शिकार करने वाले शेर कभी सर्कस में करतब नहीं बताते. जो लोग अपनी मंजिल को पाना चाहते हैं वो कभी भीड़ के पीछे नहीं जाते, वो कभी भीड़ के पीछे नहीं जाते. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या जीवावर प्रत्येकाने परिस्थितीचं बाऊ न करता अभ्यास करून आपल्या आई वडिलांचं नाव रोशन केलं पाहिजे. मी म्हणतो ना, ज्या वेळेला आपण प्रगती करतो, काही करतो ना, त्यावेळेला आपल्या आई वडिलांच्या डोळ्यात आलेले आनंद अश्रू ही तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी कमाई असते. मी तुम्हाला 2च मिनिटात एक उदाहरण सांगतो, मार्मिक उदाहरण. आता सगळ्यांनी भाषण केले, सगळ्यांनी वेगळं सांगितलं, पण मी मोटिवेशनल भाषण करतो, मी हे करत नाही. पण एक तुम्हाला एक ज्वलंत उदाहरण सांगतो. आपल्या महाराष्ट्रातलं डीवायएसपी संतोष खाडे नावाचा एक मुलगा होता. त्या माणसाची मी हिस्ट्री वाचली, त्याची मुलाखत वाचली. त्याचे आई वडील म्हणजे ऊसतोड कामगार. बीड जवळचे एक छोटासा तांडा होता, 30 लोकांचं घर. त्याचे वडील एका पायाने अपंग आणि आईचं वजन फक्त 40 किलो. घरात कुठली पार्श्वभूमी नाही, कोणाचं मार्गदर्शन नाही, कुठल्या प्रकारचं पुस्तकं नाही, काही गायडन्स नाही. पण त्या संतोष खाडे मुलाची मी मुलाखत वाचवली. त्यांनी काही सांगितलं, मला डीवायएसपी झालो, मी एमपीएससी झालो एका पहिल्या राऊंड मध्ये, याला मी फक्त कारणीभूत वाटतो माझ्या आई वडिलांची परिस्थिती, माझ्या आई वडिलांचं कष्ट, आणि ह्या कष्टामुळे मी आजपर्यंत आलो. त्यांनी सांगितलं, माझे आई वडील साखर कारखान्यावर कामाला जायचे. माझ्या वडिलांचा एक पाय अपंग होता. सकाळी 2 वाजता 3 वाजता उठून ऊसाच्या मोळ्या तोडायच्या. माझ्या वडिलांचा एक पाय लंगडा असल्यामुळे ते ऊसाच्या मोळीशीत खाली पडायचे आणि त्याच्यात ते माझ्या आईला ऊसाची मोळी खांद्यावर द्यायचे. माझ्या आईचा एक खांदा पूर्णपणे सडून गेलेला होता. ऊसाच्या मोळ्या वाहून वाहून माझ्या आईचा खांदा हा पूर्ण सडलेला होता. त्यामुळे मला वाटायला लागलं की माझे आई वडील जर रात्री 2 आणि 3 वाजता बसून एवढं कष्ट करत असतील, मला एसी कॅबिन मध्ये बसून अभ्यास करायला काय त्रास आहे. अरे मला एवढी सोय सगळी, फक्त 4 पुस्तकं वाटून जर मी माझ्या आई वडिलांचा त्रास, माझ्या आई वडिलांचं दारिद्र्य दूर करू शकत असेल, तर मला 4 पुस्तकं वाचण्यात अभ्यास करण्यात काय त्रास आहे. त्यांनी सांगितलं, मी माझ्या आई वडिलांना ज्यावेळेला अभ्यासाला बसायचो त्यावेळेला रोज माझ्या आई वडिलांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आणायचो. ती माझी आई ऊसाच्या मोळ्या वाहते, रस्त्याने ऍक्सिडेंट होत आहेत, बैलगाडीवर ऊस वाहत आहेत. मग मी जिद्द धरली की आयुष्यात आपल्याला हे दिवस जर बदलायचे असतील तर आपल्याला कठीण परिश्रम आणि अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. आणि त्या मुलाने पहिल्या रँक मध्ये आज तो मुलगा नेवासाला डीवायएसपी म्हणून बघा. अहो, ज्याच्या घरी कोणी पाणी प्यायला यायचं नाही तो सांगतो, आज माझ्या आई वडिलांचे पाय पडायला खासदार आमदारांची लाईन लागलेली आहे. का? तो म्हणतो, माझ्यासाठी एवढा अभिमानाचा क्षण नाही की ज्या दिवशी मंत्र्यांची, खासदारांची, आमदारांची माझ्याकडे राईल लागली, माझ्या आई वडिलांना वावा करतायत, गावात डीजे लावून माझ्या आई वडिलांची मिरवणूक करतायत. अरे याच्यापेक्षा माझी छाती गर्वाने फुलण्यासाठी मला काही नको.
अरे असं काहीतरी कर्तृत्व करा की आपल्या आईची छाती वडिलांची छाती फुगली पाहिजे आणि समाजामध्ये एवढं नाव झालं पाहिजे ना. आपण पाहतोय काही काही लोक म्हणतात की आपली मुलं परदेशात पाठवतात. ते सांगता ना, बच्चों को पैसे कमाने के लिए शौक के लिए बड़े आमिर बनने के लिए परदेश में भेजा है. बच्चों को बड़े पैसे कमाने के लिए खुशी के लिए अरब देश में भेजा है. लेकिन जब घर में खुशी आई तो बच्चे ही नहीं खुशी में आते हैं. जब बच्चे खुशी में नहीं आते, अरे क्या काम की तुम्हारी अरब की ऐसी कमाई, क्या काम की तुम्हारी अरब की ऐसी कमाई जो माँ के जनाजे पे बच्चे ही नहीं आए, जो माँ के जनाजे पे बच्चे नहीं आए. आज समाजात हे पण आपण बघतो. अरे काय तुम्ही करता कोणासाठी? अरे तुम्ही नोकरी लागल्यानंतर मोठे झाल्यानंतर 10x10 खोली, माझा बाल्या माझी बालीन माझी नोकरी, याला पण काही अर्थ नाही. मी सांगतो ना, ज्या मुलांना प्रगती करायचं ना त्या माणसांना मी सांगतो, मी हिंदू मुलांना पण सांगतो, सकाळी उठून तुम्ही 5 वाजता तुमच्या आई वडिलांच्या पायाचा चरण स्पर्श करा. कुठल्या पुढाऱ्याचे पाय पडायची तुम्हाला गरज पडणार नाही. अरे जे मुलं आपल्या आई वडिलांना 1 ग्लास पाणी देत नाही ते नेत्याच्या वाढदिवसाला 1-1 बाटली रक्त द्यायला जातात. ही शोकांतिका आहे. अरे तुम्ही काय समाजामध्ये परिवर्तन घडणार आहे? काय आई वडिलांचं तुम्ही नाव रोशन करणार आहेत? अरे करण्याची काही ताकद इथं करा आई वडिलांसाठी. मी सगळ्या मुस्लिम मुलांना सांगतो, सकाळी 3 वाजता उठून तुम्ही उठा. तुमची आई झोपली, वडील झोपली, त्यांचा चेहरा बघा. जो तबस्सुम जो पडते ना उसका सवाब आपको मिलेगा, आपका सवाब मिलेगा. अरे तुम्ही हॉटेलमध्ये जातात, जेवण करतात, त्या वेटरला तुम्ही लगेच 5 मिनिटांमध्ये 50 रुपये 100 रुपयाची टीप देतात. फक्त तो 15 मिनिटं तुम्हाला 4 पोळ्या आणि भाजी आणून देतो. अरे ज्या आईने ज्या माऊलीने तुम्हाला आयुष्यात 2 टाइम जेवण देऊन सगळं केलं, त्या आईला कधी तुम्ही धन्यवाद म्हटला? कधी बोललात की अम्मी तुमने हमारे लिए बहुत कुछ किया है, माँ तूने मेरे लिए बहुत कुछ किया, हमारे लिए बहुत तेरे हाथ जले हैं, कभी किए? अरे एक बार बोल के देखो, वो माँ की सीना छाती इतनी गर्व से फ्यूल हो जाएंगी, तुमको वो इतनी जन्नत की दुआ देंगे, आप यकीन नहीं करेंगे कि आप लोग, अरे माँ बाप की तो तुम फिक्र करो. दुनिया में आए हो ना, कुछ तो भी. मैं बोलता ना, इनो बोले कि आदमी बड़ा बनने के लिए नम्र होना पड़ता है. मैं हमेशा बोलता हूँ, जो आदमी के मुंह में शक्कर, सर पे बर्फ और आंख में नम्रता है, वो आदमी जिंदगी में कभी भी तरक्की करे बगैर रहता नहीं, कभी भी तरक्की करते रहता नहीं. कोई भी धंधे में रहने दो, कोई भी देश में रहने दो, जो आदमी में ये गुण है ना, वो जिंदगी का सबसे बड़ा आदमी बन सकता है. और मैं ये खास करके सैयद इकबाल साहब के लिए एक बात जरूर बोलूंगा, ये आदमी में कुछ गट से करने का, कुछ गट से. अभी तो शुरुआत है, जैसा सोनी साहब बोले झांकी है. मैं बोलूंगा इनमें दलमल बहुत है. कोई भी इनको पॉलिटिक्स वारसा नहीं घर पे, कोई इनके खानदान में आमदार खासदार हुए नहीं है, बिजनेस से ऊपर आए वाले. और जो आदमी बिजनेस पैसे से ऊपर आता ना, वही समाज के लिए कुछ करने की गुण रखता है, कुछ जुनून रखता है. उसके लिए मैं इनको बहुत बधाई देता हूँ और इनका फ्यूचर और बढ़ाऊंगा. अरे आज तो महापौर हुए और 5 साल के बाद तो हमको एमएलए बनाने का है. परभणी के लिए कुछ करने का, इनके लिए हमको करने का है. म्हणून मी सांगतो ना, आयुष्यामध्ये महमूद भाई तुम टाइम बहुत कम देते जी. नहीं तो पब्लिक को तो हम 1 घंटा उठने नहीं देंगे. पब्लिक ने बोला तुम भाषण बंद करो, हम कर देते हैं. क्या है, मेरा नंबर हमेशा आखिरी में आता है. अरे जानबूझ के मेरे को अध्यक्ष बनाते. क्या काम का अध्यक्ष? खाली रिबन काटने को आने का? अरे जो दिल की बात अपने नहीं सकते तो मजा क्या है? जब सामने महफिल हो, तुम है हम है, तो उसके बारे में क्या है? मैं कल भी ऐसा एक हमारा कार्यक्रम था, वहां हमारा माइक फेल हुआ. वहां महापौर साहब हम सब थे, डीएसएम कॉलेज में माजी राज्य मंत्री सब थे. वहां हमारा अधूरा कार्यक्रम रह गया था. उसके लिए मैं आज बोला हमारे इकबाल साहब को, आज अपना बाकी कार्यक्रम पूरा करेंगे. मैं आप लोगों को ज्यादा वक्त नहीं लेते हुए, जो आदमी जो अच्छा काम करते समाज में उनकी तारीफ होना ही चाहिए. मी म्हणतो ना, आमच्या महमूद भाईला पुरस्कार फार काही त्याच्यासाठी नाही हो. त्या माणसाची तळमळ, त्याची जर बघितलं ना धावपळ, महिन्यापासून तो माणूस मरमर करतो. कोणी करत नाही कोणासाठी. अरे प्रत्येकाच्या मी म्हणतो ना, जो दुसऱ्यांचं कौतुक करतो ना, पहिले त्याचं कौतुक झालं पाहिजे. जो दुसऱ्यांचं कौतुक करतो ना, त्याला फार चांगलं मन लागतं. समाजामध्ये चांगल्याला चांगलं कोणीच म्हणत नाही. वाईटाला वाईट म्हणणारे 90 तयार होतील, पण चांगल्याला चांगलं कोणी होत नाही. आणि चांगल्या माणसाच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवणं याच्यासारखं पुण्याचं काम नाही. म्हणून मी परत सांगतो ना, आमचे महमूद भाई
सरफराज भाई आणि मेहुन भाई एवढं चांगलं काम करतायत की त्यांच्यासाठी फक्त शब्दाने काही वर्णन करता येत नाही, पण उनको अल्लाह ताला की बहुत बड़ी दुआ मिलेंगी, ये हमारी भी दुआ है. मी आता जास्त वेळ न घेता 5 मिनिटांपेक्षा बोललेलोय, त्यामुळे आलेल्या सगळ्या मान्यवरांचं अभिनंदन करतो आणि ज्यांना पुरस्कार मिळालं त्यांच्याकडे समाजाच्या परी जबाबदारी वाढलेली आहे, त्यामुळे प्रत्येकाने त्या पुरस्काराचा मान सन्मान ठेवला पाहिजे. एवढं बोलून मी माझे 2 वाक्य संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, खुदा हाफिज.